110 वर्ष जुना मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा हा आहे सायन उड्डाणपूल। मध्य रेल्वेच्या हद्दीतील हा ब्रिटिशकालीन पूल आता पाडण्यात येणार आहे। 110 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल जीर्ण झाल्यानं तो नव्यानं बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे। गेली अनेक वर्ष या पुलाचं काम जे आहे हे केलं जाणार असं म्हटलं जात होतं, कारण का ज्या पद्धतीनं अंधेरीमध्ये पूल पडण्याची घटना घडली होती त्यानंतर मुंबईतील अनेक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुंबईतील अनेक पुलांचं काम हे हाती घेण्यात आलं होतं। सायन उड्डाण पूलचं सुद्धा काम अशाच पद्धतीनं हाती घेण्यात येणार आहे, कारण का हा पूल सुद्धा जुना झालेला आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टनुसार या पुलाचं सुद्धा बांधकाम जे आहे हे केलं जाणार आहे। महापालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त यानं हे काम जे आहे हे केलं जाणार आहे। मात्र यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण का हे काम जवळपास 1.5 वर्ष चालणार आहे। सध्याचा पूल हा 40 मीटर लांब आहे, तो आता 51 मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे। नवीन पूल हा एकाच स्पॅनवर असेल, रेल्वे मार्गावर कोणताही खांब नसेल। पूल पूर्ण होण्यासाठी जवळपास 24 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। या पुलासाठी मध्य रेल्वेकडून 23 कोटी तर मुंबई महापालिकेकडून 26 कोटी असा एकूण 49 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर जवळपास या पुलाचं काम येणारं 1.5 वर्ष जे आहे हे सुरू असणार आहे आणि 1.5 वर्षात या पुलाचं काम पूर्ण होईल। मात्र 1.5 वर्षात या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ही होऊ शकते आणि त्यामुळेच पर्यायी मार्गिका सुद्धा जी आहेत या महापालिकेकडनं देण्यात येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश धनगडचा विशाल पाटील, व्हिजिटिंग लोकमत, मुंबई।